नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन शक्तीपीठाद्वारे कसला विकास? शक्तीपीठ महामार्गाच्या बदललेल्या अलाइनमेंटमुळे सुपीक शेती धोक्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवून कसला विकास करताय असा सवाल आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विधानसभेत उपस्थित केला. ते म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाला राज्यातील अनेक जिल्हे आणि तालुक्यांमध्ये शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून मोठा विरोध होत आहे. सुरुवातीला हा महामार्ग दुष्काळग्रस्त व कोरडवाहू भागातून नेण्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर 2 ते 3 वेळा अलाइनमेंटमध्ये बदल करण्यात आले आणि आता सांगली जिल्ह्यातील सुपीक व बागायती जमिनीमधून हा महामार्ग नेण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचं पाप सरकारने करू नये. शेतकऱ्यांच्या न्याय हक्काचे संरक्षण करूनच विकासाची वाटचाल झाली पाहिजे, असं मतही डॉक्टर विश्वजित कदम यांनी सभागृहात व्यक्त केले.